आपण बघतो का बा माणसं माणसाचे लग्न लावतात, पण हे गाढवाचं लग्न लावण्यात पटाईत असणाऱ्या सविताताई या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे गाढवाचं लग्न लागण्याची प्रथा त्यांनी सुरू केलेली आहे. प्रथा असं नाही एक हो, वेगळा- नाटक आहे नाटक. नाटक आहे का? हा, ते नाटक नाही, आहे नाही, ते. बघ कसं राहते मॅडम, आता हे पोरं सांगता मला नाटक आहे सिनेमा आहे, पण खेड्यापाड्याला लोकांना माहित नसते हे नाटक आहे सिनेमा आहे. आम्ही आपला बघतो सविताताईचा फोटो आहे खाली गाढवाचं लग्न, आम्हाला असं वाटलं बाई यांनी लावला असं. पण तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये कसं झालं का सगळे गाढव आमच्या मागे लागले, आमचं लग्न करा, आमचं लग्न करा, आमचं लग्न करा. म्हणजे दिवसाला 2 म्हणजे मंगल कार्यालय हाऊसफुल आमच्या गावात. अरे आमच्या गावातले एका गाढवानं तर तुम्हाला सांगतो शेळीशी लग्न केलं, बकरीशी. का? इंटरकास्ट मॅरेज. असं आहे ते. अशा गाढवाचं लग्न करण्यात एक्सपर्ट असलेल्या सविताताई या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय लग्न करून गाढव व्हारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपल्याकडे अतिशाताई नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत. दिगंबर नाईक यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि मानसी नाईक यांच्या आई आणि मनवा नाईक यांच्या आत्या असलेल्या अतिशा नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत. माझे डोळे बघा, तिचे डोळे बघा, काहीतरी सादर आहे का? आम्हाला काय वाटलं बा नाईक नाईक एकाच फॅमिलीतले असतील म्हणून आमच्यापर्यंत चूक केली असेल म्हणा. असू द्या, पण असू द्या. काय माहिती खोटी राहते, काय माहिती खरं राहते. बुटांचा बिझनेस असलेल्या अतिशय नाईक या ठिकाणी आलेल्या आहेत. बुटांचा कुठला बिझनेस? काय पण बोलता? अरे त्यांचे आहेत ना बुटाचे. मी गेलो होतो दुकानात, कुठले? म्हणलं दिगंबर नाईकचे बूट द्या. अरे ते नायकीचे बुट्टे वेगळं. ते नाईक अरे सॉरी मला काय वाटलं तुमचंच आहे का ते नाईक. आपलं इंग्लिश थोडा कच्चा असल्यामुळे थोडं नाही, तुमचं सगळंच कच्चं आहे. नाही रे. नाईकी असे वेगळं आहे का ते? अरे यार सॉरी खेड्यापाड्यामध्ये अशा छोट्या मोठ्या गमती जमती होत राहतात. तुम्ही होणार घेऊ नका मॅडम. नाही. काय म्हणजे तुमची ते सिरियल मत जबरदस्त होती ते, म्हणजे ते भेडीवर आधारित. वेळीवर आधारित कुठली सिरियल केली त्यांनी? अरे ते होती ना ते दिल्या घरी तू ओली सुखीरा. दिल्या घरी तू सुखी राहा, सुखी सुखी. मला वाटलं ते भेळीचा रान ओली सुखी. आपण म्हणतो ना दुकानदार विचारतो ना ओली देऊ का गेली देऊ का सुखी देऊ असं म्हणून मला वाटलं. सॉरी मॅडम. पोरांनी फारच गडबड केली आज आमच्या. असं करू नका रे. त्यांनी पिस्तूल पण आणलं बरोबर आज. लगेच आटत घेतो. पानपट्टीवर आधारित तुमचे जे नाटक होतं ते मला खूप आवडलं होतं. कुठलं? दिली पान सुपारी बायकोची नाटक दिली होतं तुमचं. सुपारी बायकोची असं नाटक आहे फक्त. आता मी थांबलंच पाहिजे या ठिकाणी, मी थांबलंच पाहिजे असं मला वाटतं. अतिशय नाईक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कत्री सुपारी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपल्याकडे आणखीन एक असा फर्निचर टाईप व्यक्तिमत्व आलेला आहे. कोण? सुरेखा खुर्ची. का? खुर्ची खुर्ची ते माहिती नाही मला, बहुतेक मुंबईची असेल. खुर्ची त्यांच्या नावावर पण एक चित्रपट तुम्ही केलेला आहे, खुर्ची सम्राट. तर असू द्या, आम्ही मराठमोळे असून सुद्धा फॉरेनची सून करून आणणाऱ्या ह्या सुरेखाताई खुर्ची या ठिकाणी आलेल्या आहेत. फॉरेनची सून? अरे आम्ही सगळं बघितलंय ना, आम्ही फॉरेनची पाटली नाव. सिनेमा आहे, सिनेमा आहे. अरे सिनेमा बिनेमा काही नाही. ते आम्हाला ते ज्या सासू सुनेला दोघांना पण काम करायचं होतं म्हणून त्यांनी पिक्चर काढला. ते ऍक्च्युअल मध्ये सासू सुने आहेत. काय झालं मॅडम, तुमचे तो आदर्श बघून ना आमच्याकडे थोडासा घोळ झाला. काय? म्हणजे माझ्या पुतण्यानं पण म्हणजे फॉरेनची बायको केली. अच्छा. पुतण्यानं पण ते टिकलं नाही. का? ते चायनीज आयटम निघाला तो. चायनीज निघाला. चीनची सकाळी होती का? लग्न, संध्याकाळी डिवोर्स. चायनीज आयटम निघाला. खूप समजावलं आम्ही त्याला. मी म्हटलं अरे करू, तो म्हटलं नाही, रडत होता तो. मी म्हटलं अरे रडून काय फायदा आहे का, याचं रिपेअरिंग नाही, याचे स्पेअर पार्ट भेटत नाही, काय करणार आहे ना. त्याच्यामुळे तुमचं काय झालं, तुमच्या ते एका पिक्चरमध्ये गावात इतके घोळ करून ठेवलेले तुम्ही. माझ्या पुतणीनं नेपाळी माणसाशी लग्न केलं. 4 वर्ष झाले अपत्य नाही काही. का म्हणजे नवरा बाहेर दारावर. बरं हा स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. जागते रहो. अरे काय करावं, काय मोठा प्रॉब्लेम झाला. पण असू द्या, ते किराणा मालाच्या दुकानावर तुमचा पिक्चर आहे तो पण खूप गाजलेला आहे. कुठला आता? ते काय पहिली शेर, दुसरी सव्वा शेर, नवरा पाव शेर, सगळे वजन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, है ना. तर अशा फॉरेनची सून करणाऱ्या सुरेखा खुर्ची या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो
अखिल भारतीय प्लॅस्टिक की खुर्ची हटाव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश फिरोड. हे घ्या. उषाताईंपासूनच मी सुरुवात करणार आहे. आऊ मला त्या प्रश्नाकडे यायचं आहे. खरं तर खलनायिका रंगवणं तसं बघायला गेलं तर सगळ्यात अवघड काम असतं. तुमच्या मनात केव्हा आला आपण खलनायिका होऊ शकतो, किंवा तुम्ही पहिलं खलनायकाचं काम कुठलं केलं होतं? पहिलं प्रोफेशनल नाटक गुरु केलं होतं, जे स्पर्धेतून पहिलं आलं होतं. त्याच्यात मला सगळीकडची बक्षिसं मिळाली होती. वा. ते प्रोफेशनलला आलं. त्याच्यानंतर कला वैभवमध्ये मी गेले. म्हणजे आमच्याकडे जे डायरेक्टर होते नारायण सारदळ, आता नाही आहेत ते, तर त्यांच्याबरोबर मी मिल कॉम्पिटिशनची नाटकं केली. तर त्यांनी माझी कला वैभवच्या तोंडवळकरांशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी मला छोटे छोटे सबस्टिट्यूट रोल दिले. म्हणजे आज तू नाही आहे तर तुझ्या बदली मी करायचं. मी म्हटलं ठीक आहे ना. तेव्हा मला तोंडवळकरांनी विचारलं की मी एक नाटक करतोय, सासूचं काम आहे, पर्याय नाव होतं त्याचं, पर्याय. त्या पर्याय नाटकाचे मी सोडेपर्यंत काहीतरी 250 का 300 शो झाले होते. वा. आणि कोकण दौरा हाऊसफुल आम्ही 3 वेळा केला होता. क्या बात आहे. त्यामधली सासू सुद्धा अशीच खडूस. 3 सुना येतात तिला, आणि कोण पैसे देत नाही त्या सुनेला ती जाळून टाकते, मारते, काय काय करते. म्हणजे विचित्र विचित्र सगळं, जे आपण कधी आयुष्यात करत नाही ते सगळं करावं लागलं. तर मी निवडलं नव्हतं, मला आयता चालून आला रोल पर्यायमधला, तो मी केला. आणि सगळ्यांना कळलं ही खडूस सासू आहे. वा वा वा. सविताताई, पहिल्यांदा जेव्हा निगेटिव्ह रोल करायचा होता, भावना कशी होती? पहिल्यांदा मी निगेटिव्ह रोल केला असेल ती गोट्या सिरियल. राजदत्तांनी डिरेक्ट केली होती ती सिरियल. जनक मेहता म्हणून त्याचे निर्माते होते आणि 3 एपिसोड करायचे होते. तर मी म्हटलं दत्ताच्या 3 एपिसोडमध्ये मी काय करणार ना, आणि लोकांना काय आवडणार आहे त्याचं. तर दत्ताजी म्हणाले नाही तू करायचंयस. तिथून माझं निगेटिव्ह काम करायला सुरुवात झाली. लहान मुलं मला घाबरायची. हो, जवळच यायची नाही, तू त्या गोट्याला त्रास देतेस असं म्हणायचे. आणि गोट्या सिरियलमधली मज्जा सांगू का तुला, तेव्हा ती चची भाषा खूप हे होती, चची भाषा. हो. तर मी ते पदर बांधून नऊवारी साडी आणि ते असं म्हणजे गोट्याच्या हातून मागेच लागायची ना मी. तर मग ती मुलं चट्यागो चजी तू चचुका चलिया. म्हणजे इतकी ती भाषा आणि हे, त्याच्यामुळे ना ते करायला खूप मजा आली. आणि मग तेव्हापासून निगेटिव्ह रोल सुरू झाले. मला अतिशाजी तुमच्याकडे यायचं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका करणार होता तेव्हा तुमची भावना काय होती? एकतर कलाकार म्हटल्यानंतर सगळ्या दिशांना आपली कला ही आजमावून बघावी लागते. एकच एक शिक्का बसू नये हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे. आणि शिवाय स्वतःच्या कलेची पेन्सिल ही तासली गेली पाहिजे सगळीकडून, हा त्याच्यामागचा मुद्दा. जेव्हा निगेटिव्ह रोल दिला तेव्हा ह्याच उद्देशाने तो घेतला गेला की मला काहीतरी वेगळं करता येईल. आता एवढं कॉमेडी केल्यानंतर त्याच्यातनं दुसरं काय आपल्याला करता येईल, किती लोक आपल्याला सिरियसली घेत आहेत किंवा आपण स्वतःला किती सिरियसली घेऊ शकतो आणि आपण कुठल्या पायरीवर उभे आहोत हे कळण्याच्या उद्देशाने मी हे निगेटिव्ह भूमिका स्वीकारली. वा वा वा. मी मराठी, झी मराठी.